हॅलो नमस्कार मित्रांनो. तर मित्रांनो, आज आपण नदीवर चाललो आहोत फिरायला. तर रस्त्यालगत आपल्याला लागला एक फार्म हाऊस. आपण थोडा वेळ तिथं गेलो. काही भांडी घ्यायची होती मित्रांनो आपल्याला जेवण बनवण्यासाठी. हा फार्म हाऊस इतका सुंदर होता की तिथे पाणी देखील खूप स्वच्छ आणि सुंदर बघू शकता. आणि आंब्याची झाडं वगैरे, आंबे पण आले. शिवाय बाजूलाच जामचा झाड आहे, त्याला जाम वगैरे आले होते. अशा प्रकारे आपल्याला थोडा वेळ फार्म हाऊसमध्ये गेलो. सुंदर अशी तिथे फुले वगैरे आलेली आहेत गुलाबाची. अशा प्रकारे आपण आता निघालो इथून फार्म हाऊसमधून बाहेर. आपल्याला ज्या स्पॉटवर जायचे तो मार्ग आहे हा मित्रांनो. येथून आपण आता समोर भेपुरी टाटा डॅमच्या पायथ्याशी असलेली नदी, या नदीवर जाणार आहोत. इथून जाण्यासाठी हा मार्ग आहे मित्रांनो. रस्त्याच्या लगत आजूबाजूने एवढी सुंदर हिरवीगार झाडी होती की जणू काही पावसाळी जसे वातावरण असते तसे वातावरण आपल्याला पाहायला मिळाले. एवढ्या गरमीमध्ये एवढी हिरवीगार झाडे असण्याचे कारण म्हणजे येथील नदीचे पाणी चालू असल्यामुळे आपल्याला एवढे हिरवेगार वातावरण पाहायला मिळते येथे मित्रांनो, बघू शकता. फायनली आपण आता नदीवर पोहोचलो. हे बघू शकता नदी. अशा प्रकारे आपले जेवण बनवण्याची तयारी चालू आहे मित्रांनो. आज आपण इथे बांगडा फ्राय बनवणार आहोत. अशा प्रकारे बांगड्याला मीठ मसाला हळद लावून घेऊया आपण मित्रांनो, बघू शकता. ओके. आणि तव्यावरती त्याला फ्राय करून घेऊया आता. अशा प्रकारे बांगडा फ्रायसाठी ठेवलेला आहे तव्यावरती. त्याला आता उलटा पालटा करून दोन्ही बाजूनी फ्राय होईल. म्हणजे बांगडा उलटा पालटा करून घेऊया म्हणजे व्यवस्थितरित्या फ्राय होईल आपला बांगडा. निसर्गामध्ये जेवण बनवून खाणे म्हणजे एक मजा वेगळी असते आणि आनंद पण असतो. आणि त्याशिवाय नदीवर जेवण बनवणं म्हणजे अतिशय आनंदाची गोष्ट असते आपल्याला मित्रांनो. बघू शकता तुम्ही, एक बाजूनी पाणी चालू आणि आपल्या एक बाजूनी जेवण बनवणे चालू आहे. अशा प्रकारे आनंद आहे आपल्याला नदीवरती. पूर्णपणे निसर्ग वातावरण आणि वाहता पाणी आपल्याला पाहायला मिळतं इथे. खूप एन्जॉय आहे मित्रांनो. एकदा नक्की विजिट करा. कारालेवाडी या ठिकाणी नदी आहे आणि तिथं असं आपल्याला एन्जॉय करायला मिळेल, वाहता पाणी. तर मित्रांनो, असा नजारा तुम्हाला पाहायला मिळालेला आहे. बघू शकता किती सुंदर असा नजारा. नदीच्या बाजूनी सर्वत्र हिरवीगार झाडी आणि त्या बाजूनी पाणी वाहत आहे नदीचा. अतिशय सुंदर असा नजारा पाहायला मिळतो आपल्याला मित्रांनो या नदीवरती. अशाच प्रकारे आपले नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार आहेत मित्रांनो. तर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असल्यास या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा मित्रांनो. थँक्यू सो मच.